आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीची माहिती सांगणार आहोत ज्यांनी आपल्या कसदार अभिनयाने नाटक, मालिका आणि सिनेमा ही तिन्ही क्षेत्र गाजवली। फक्त 38 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या अभिनेत्रीने अल्पावधीतच अनेक यादगार भूमिका केल्या। एका दुर्धर आजारामुळे ऐन तारुण्यात त्यांचे निधन झाले। त्या अभिनेत्री म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या रसिका जोशी। चला तर पाहूया त्यांची संपूर्ण जीवन कहाणी। अभिनेत्री रसिका जोशी यांचा जन्म 12 सप्टेंबर 1972 रोजी झाला। लहानपणापासूनच त्यांना नाटकांची आवड होती। रसिका जोशी यांचे शिक्षण अभि गोरेगावकर स्कूलमध्ये झालं होतं। महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच आंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा त्यांनी गाजवल्या होत्या। पुढे त्यांनी नागमंडल या नाटकासाठी ऑडिशन दिली। या नाटकात त्यांना छोटा रोल मिळाला। या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकलं। या नाटकाद्वारे त्यांना भक्ती वर्वे यांचा अभिनय जवळून पाहायची संधी मिळाली। पुढे प्रसिद्ध दिग्दर्शिका लता नार्वेकर यांचा उंच माझा झोका या मराठी नाटकात त्यांना महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली। हा त्यांना मिळालेला सर्वात मोठा ब्रेक होता। नंतर रसिका जोशी यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं। गंमत जम्मत, हसा चकटफू, आनंदवन, घडलंय बिघडलंय आणि प्रपंच अशा मालिकांमध्ये काम केलं होतं। प्रपंच या मालिकेमुळे त्यांना ओळख मिळाली। याच काळात त्यांनी हलकं फुलकं, सुपरहिट नंबर 1, गंमत जम्मत ही नाटके गाजवली। त्यानंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रात पाय ठेवला। मराठी तसंच हिंदी चित्रपटात त्यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या। 2004 साली एक हसीना थी या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं। त्याच वर्षी त्यांनी राम गोपाल वर्मा यांच्या गायब सिनेमातील तुषार कपूरची आई साकारली होती। या सिनेमातील त्यांचे काम पाहून राम गोपाल वर्मा खूप प्रभावित झाले। नंतर त्यांनी जवळजवळ आपल्या प्रत्येक सिनेमात रसिका यांना घेतलं। नंतर प्रियदर्शन यांच्या भूलभुलैयामधील किरकिरणारी जानकी उपाध्याय आजही लोकांच्या लक्षात आहे। डरना जरूरी है, वास्तुशास्त्र या हॉरर चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या। बिल्लू सिनेमातील शाहरुख खानच्या शाळेतील मुख्याध्यापक अशा विविध भूमिकांनी त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। त्यानंतर जॉनी गद्दार, मालामाल विकली, भूत अंकल, खलबली, गो, ढोल, देत आली या चित्रपटांमध्ये त्यांनी आपलं अभिनय कौशल्य दाखवलं। अभिनयाची उत्तम जाण, रंगभूमीविषयी प्रचंड श्रद्धा यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत जाऊनही त्यांनी मराठीशी आपली नाळ तोडली नाही। प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून आनंद द्यायचा त्यांचा प्रयत्न होता। मराठीत आई नंबर 1 मधील सुपरवुमन, अगबाई आरेच्यामधील टॅक्सी ड्रायव्हर या भूमिकांना त्यांनी न्याय दिला। नंतर नाना मामा या विनोदी सिनेमातील त्यांचे काम गाजलं। महेश कोठारे यांच्या जबरदस्त आणि खबरदार या सुपरहिट चित्रपटात त्यांनी काम केलं होतं। विशेषतः खबरदार या सिनेमात तिने साकारलेली मारुती कांबळेची आई हे पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं। केदार शिंदे यांच्या यंदा कर्तव्य आहे या सिनेमाची कथा आणि डायलॉग रसिका जोशी यांनी लिहिली। ही कथा त्यांनी खूप वर्षापूर्वी लिहिली होती। नंतर त्यांनी फुलत्री धमाल आणि चष्मे बहादूर या सिनेमातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या। पुढे त्यांनी बंदिनी या हिंदी मालिकेत मोतीबिंदची महत्त्वपूर्ण भूमिका साकारून सर्वांची मने जिंकली होती। ही मालिका सुरू असतानाच त्यांना रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले आणि त्यांचा या रोगाशी संघर्ष सुरू झाला। याच काळात व्हाईट लिली अँड नाईट रायडर या नाटकाने रंगभूमीवर रसिकांची प्रचंड दाद मिळवली होती। या नाटकाला अनेक पुरस्कारही मिळाले। या नाटकाची पटकथा, संवाद लेखनही रसिका जोशी यांनीच केलं होतं। रसिका जोशी या केवळ एक दमदार अभिनेत्रीच नाही तर उत्तम लेखिका आणि दिग्दर्शिकाही होत्या। गंभीर भूमिकांसोबतच रसिका जोशी आपल्या कॉमेडीने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यातही माहीर होत्या। या काळात त्यांचा कॅन्सर बळावला होता। तिला रक्तसंक्रमणासाठी शूटिंगमधून काही दिवस विश्रांती घ्यावी लागायची, पण मुळात त्या फायटर असल्याने त्यांनी अभिनय चालूच ठेवला। 2011 मध्ये व्हाईट लिली आणि नाईट रायडर या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केलं होतं। थोड्या दिवसात वयाच्या 39व्या वर्षी 7 जुलै 2011 रोजी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर लेखक दिग्दर्शक गिरीश जोशी यांच्याशी त्यांनी लग्न केलं होतं। मुक्ता बर्वे आणि रसिका जोशी खास मैत्रिणी होत्या। मुक्ता बर्वे यांनी स्वतःच्या निर्मिती संस्थेला आपल्या मैत्रिणीचे म्हणजे रसिका हे नाव दिलंय। रसिका जोशी यांची कारकीर्द सर्वांच्याच लक्षात राहण्यासारखी होती। आपल्या बिनधास्त आणि सशक्त अभिनयामुळे त्या प्रेक्षकांना कायमच आपल्या जागेवर खिळवून ठेवायच्या। तर ही होती उत्कृष्ट विनोद निर्मितीची जाण असणाऱ्या आणि विविधांगी भूमिका करणाऱ्या रसिका जोशी यांची माहिती। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।